महाराष्ट्रासह देशातील नक्षलग्रस्त भागात गेल्या 2 वर्षापासून नक्षलविरोधी मोहीम तीव्रपणे सुरू आहे। आक्रमक कारवायांमुळे घाबरलेल्या नक्षलवाद्यांनी आता केंद्र सरकारकडे युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवलाय। केंद्रीय समिती सदस्य अभय उर्फ सोनू भूपती यांनी या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली होती। यात नक्षलविरोधी उपक्रमांवर बंदी घालण्याचे आवाहन केंद्र सरकारला करण्यात आलंय। केंद्र सरकारने देशातून नक्षलवाद्यांची समस्या संपवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 31 मार्च 2026 पर्यंत देश नक्षलमुक्त करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे। त्यानंतर सुरक्षा दलांनी नक्षलग्रस्त भागात त्यांच्या कारवाया तीव्र केल्या आहेत। गेल्या 15 महिन्यात 400हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत। शेकडो नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय, ज्यामध्ये जहाल नक्षलवाद्यांचा देखील समावेश आहे। सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे नक्षलवाद्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। सुरक्षा दलांच्या धडक कारवाईमुळे नक्षलवाद्यांनी आता केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव दिलाय। नक्षलवादी चळवळीचा दुसरा सर्वात मोठा नेता अभय उर्फ सोनू भूपती यांनी तेलुगूमध्ये प्रकाशित झालेल्या पत्रात म्हटलंय की कागर या नावाखाली केंद्र आणि राज्य सरकारनं नक्षलग्रस्त भागात अघोषित युद्ध पुकारलंय। छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी 2दा वाटाघाटी करण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं, मात्र त्यांनी आमच्या प्रस्तावाला प्रतिसाद दिला नाही, असेही या पत्रात नमूद करण्यात आलंय। सत्ताधारी पक्ष हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी आदिवासी आणि अल्पसंख्याकांना लक्ष्य करत आहे। दुसरीकडे आदिवासी समुदाय पाणी, जंगले, जमीन आणि आपल्या संस्कृतीसाठी लढत आहे। मुळात हे सर्व घडत आहे ते येथील नैसर्गिक साधनांसाठी। मात्र केंद्र सरकारने हे आता थांबवायला हवं, असंही माओवादी नेता म्हणाला। जर केंद्र आणि राज्य सरकारने छत्तीसगड आणि गडचिरोलीमधील पोलीस भरती करणे, नवीन पोलीस ठाणे बांधणे आणि नक्षलविरोधी कारवाया थांबवण्यास तयार असतील तर आम्ही देखील शांतता चर्चेसाठी तयार आहोत, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आलंय। विशेष म्हणजे नक्षलवादी नेत्याने आपल्या पत्रात भीमा कोरेगावमध्ये घडलेल्या घटनेचाही उल्लेख केला आणि सरकारवर निष्पाप लोकांना गोवल्याचाही आरोप केला। नक्षलवादी नेत्यानं पोलिसांवर आदिवासींना पोलिसात भरती करून आदिवासींना मारल्याचा आरोप केला, परंतु हे मात्र निश्चितच की प्रथमच नक्षलवाद्यांनी शांतता चर्चेबद्दल पुढाकार घेतलाय। केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते याकडे मात्र साऱ्यांचं लक्ष लागलंय।